नमस्कार मित्रांनो, मी योगेश माने इग्नाइट अकॅडमी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो. मित्रो, एमपीएससी मार्फत ज्या दोन जाहिराती काढण्यात आल्या होत्या त्याच्यात एक होती उपसंचालक डीबीईटी आणि दुसरी होती प्रिन्सिपल, व्हाईस प्रिन्सिपल आणि निरीक्षक पद गव्हर्नमेंट आयटीआय कॉलेजचं. तर यासाठी आपण एक सर्वे केला होता. सर्वे याच्यासाठी केला होता की बऱ्याच लोकांचा क्वेश्चन असा होता की सर आम्हाला एक्झॅक्ट थोडीफार आयडिया देण्याचा प्रयत्न करा की कॉम्पिटिशन काय लेवलची असेल. तर मग डायरेक्ट हवेत बोलण्यापेक्षा मग चला एक सर्वे करू. सर्वेद्वारे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करू की कुठल्या कॅटेगरीच्या किती मुलांनी अप्लाय केला. तर एक सॅम्पल घेण्यात आला होता आणि त्या सॅम्पलद्वारे मी आजचं हे पूर्ण प्रेझेंटेशन तुमच्या पुढे मांडणार आहे. आणखीन सुद्धा तुम्ही जर डेटा दिला नसेल तर द्या, कारण एखादा अपडेटेड व्हिडिओ मी आणखीन घेऊन येईल. क्लिअर? तर त्याची डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे. ओके, बऱ्याच जणांना डाऊट असतो की काय डेटाचा वापर काही करत नाही आम्ही. आता तुम्हाला दिसेल या प्रेझेंटेशनद्वारे की खरंच किती त्याच्यावर मेहनत करून या गोष्टी क्वेश्चन्स वगैरे बनवले होते आणि किती जेन्युइन क्वेश्चन होते याच्याशी रिलेटेड होते ते. तर चला बघाऊ. आता ही होती डेप्युटी डायरेक्टर पदासाठीची म्हणजे उपसंचालक डीबीईटीची जाहिरात. क्लिअर? याच्या किती जागा होत्या? 6 जागा होत्या. अनुसूचित जातीसाठी 1 होती आणि ती सर्वसाधारण होती. सर्वसाधारण म्हणजे त्या जातीच्या मेलसाठी आणि त्या जातीच्या फिमेलसाठी कोणीही अप्लाय करू शकतं. एखादी लेडीज रिझर्व्ह जागा असेल तर ती फक्त फिमेलला मिळते, मेलला मिळत नाही. पण ती त्या जातीची सर्वसाधारण जागा असेल तर मेल फिमेल दोघांनाही त्या जातीच्या ती मिळू शकते, दुसऱ्या जातीच्या नाही, त्याच जातीच्या. क्लिअर? त्यानंतर अनुसूचित जातीसाठी नाही आहे त्यांनी ओपन मधून अप्लाय करायचे. ज्यांच्यासाठी सीट नाही आहे त्यांनी ओपनची सीटवर ते क्लेम करू शकतात. ओके, त्यानंतर एनटी ए 1 जागा आहे, ती सर्वसाधारण आहे. क्लिअर? त्यानंतर एनटी बी सी डी साठी नाही आहे, एसबीसी साठी नाही आहे. ओके, ईडब्ल्यूएस साठी आहे, 1 जागा आहे आणि ती सर्वसाधारण जागा आहे म्हणजे मेल फिमेल ईडब्ल्यूएस च्या दोन्ही अप्लाय करू शकता. ओबीसी साठी 1 जागा आहे आणि ती पण सर्वसाधारण आहे. त्यानंतर आरक्षित पद 4, 4ही सर्वसाधारण आहेत. आरक्षणामध्ये कुठेही लेडीज साठी सेपरेट रिझर्वेशन नाही. त्यानंतर अराखीव पद आहेत 2, त्याच्यामध्ये एक सर्वसाधारण आणि एक लेडीज साठी रिझर्व. क्लिअर? म्हणजे तुम्ही हे पकडून चला, अराखीव गटातले जे लोक आहेत त्यांच्यासाठी डेप्युटी डायरेक्टरची फक्त 1 पोस्ट आहे आणि फिमेल साठी 1 पोस्ट आहे. आणि वर पण फिमेल ओपन कॅटेगरीच्या 2 पोस्ट साठी अप्लाय करू शकतात, पण मेल ओपन कॅटेगरीचे एकाच पोस्ट साठी अप्लाय करू शकतात. क्लिअर? हे झालं उपसंचालक पदाचं. जर तुम्ही प्रिन्सिपल पद, निरीक्षक आणि व्हाईस प्रिन्सिपल पदाच्या बघितल्या तर 123 जागा आहेत. भरपूर चांगल्या जागा आहेत. क्लास 1 ची पोस्ट आहे, हे लक्षात घ्या. कशी आहे? क्लास 1 कनिष्ठ चांगली पोस्ट आहे, एकदम म्हणजे रेप्युटेड पोस्ट आहे. तुम्ही ज्या 7 वर्षाच्या एक्सपिरियन्स न तिथं पोहोचता त्याला एक पद आहे. क्लिअर? आता याच्यामध्ये अनुसूचित जातीच्या 17 आहेत, सर्वसाधारण 11, लेडीज साठी अनुसूचित जातीच्या 5 रिझर्व्ह आहेत, 1 खेळाडूसाठी रिझर्व्ह आहे. ओके, अनुसूचित जनजातींसाठी 8 आहेत, त्याच्यातल्या सर्वसाधारण 6 आहेत, महिलांसाठी 2 राखीव आहेत. ओके, एनटी ए साठी 4 आहेत, सर्वसाधारण 3, महिलांसाठी 1 राखीव आहे. एनटी बी 3 आहेत, सर्वसाधारण 2, महिलांसाठी रिझर्व्ह 1. त्यानंतर एनटी सी 5, सर्वसाधारण 3, महिलांसाठी रिझर्व्ह 2. एनटी डी 3, सर्वसाधारण 2, महिलांसाठी 1. एसबीसी हे एसबीसी आहे, राईट, 2, त्याच्यासाठी दोन्ही सर्व साधारण आहे. ओके, अत्यंत दुर्बल घटक ईडब्ल्यूएस 12, सर्वसाधारण 7, त्याच्यात 4 महिलांसाठी राखीव आणि 1 खेळाडूसाठी राखीव आहे, हे खेळाडू आहे. क्लिअर? त्यानंतर इतर मागास वर्ग म्हणजे ओबीसी एकूण 22 जागा आहेत, 14 सर्वसाधारण, 7 लेडीज साठी, 1 खेळाडूसाठी. राईट? हे टोटल आरक्षित पद झाले 76. 50 सर्वसाधारण आहेत म्हणजे जेंट्ससाठी आहे, 23 लेडीज साठी आहेत, 3 खेळाडूंसाठी आहेत. खुला वर्गासाठी सुद्धा चांगले आहेत, 47 जागा आहे, त्याच्यापैकी 31 सर्वसाधारण म्हणजे मेल फिमेल साठी आणि फक्त फिमेल साठी 14 आहेत आणि 2 खेळाडूंसाठी आहेत. असे 123 पद आहेत. ओके, 1 पद अनाथासाठी राखीव आहे आणि या 123 पैकी 5 जे आहेत ते दिव्यांगांना राखीव आहेत. आता पुढं ही आपली बॅच आहे, दणदणीत बॅच चालू आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला याच्या प्रिपरेशनसाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी आहेत. म्हणजे रेकॉर्डेड लेक्चर, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आहेत म्हणजे लाईव्ह होतात, त्यानंतर रेकॉर्डिंग अवेलेबल होतात. कितीही टाइम तुम्ही बघू शकता. टेस्ट सिरीज, बेस्ट टेस्ट सिरीज दिली, जवळपास 1700-1800 एमसीक्यू ची टेस्ट सिरीज असणार आहे आणि प्रत्येक चॅप्टरवर लेक्चर, थेरी लेक्चर झाल्यानंतर त्याच्यावर एमसीक्यू लेक्चर सुद्धा होतात. पीडीएफ नोट्स तुम्हाला
प्रिंट करून सुद्धा घेता येतात, जेणेकरून तुम्ही रिव्हिजन मल्टिपल टाइम देऊ शकता. माझा स्वतःचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, तुम्ही मेसेज करा. मी बऱ्याच वेळेस कुठल्या ना कुठल्या कामात व्यस्त राहतो, राईट, लेक्चर्स मध्ये असतो. मेसेज करा, मी कॉलबॅक नक्की तुम्हाला करतो. व्हॉट्सअपचाच नंबर आहे, ओके, त्यामुळे करू शकता. आणि आता बघा, आरटीआय फाईल केला होता. आरटीआय फाईल करून किती ऍप्लिकेशन्स गेलेत हे काढण्याचा प्रयत्न केला सर्वात पहिले. तर डेप्युटी डायरेक्टर पदासाठी 1902 ऍप्लिकेशन आहेत आणि प्रिन्सिपल, व्हाईस प्रिन्सिपल आणि निरीक्षक पदासाठी किती आहेत? 5035 ऍप्लिकेशन. 123 क्लास 1च्या पोस्ट आणि ऍप्लिकेशन किती? फक्त 5035. म्हणजे तुम्ही हे समजून घ्या की सर्वात कमी कॉम्पिटिशन असलेली क्लास 1चं पद कुठलं? तर हे आहे, कारण नंबर ऑफ ऍप्लिकेशन आलेले कमी आहे. पण असं फक्त असं आहे बिना प्रिपरेशनचं होईल का? तर बिलकुल होत नाही, राईट. लोक प्रिपरेशन करायले, क्लास लावून प्रिपरेशन करणाऱ्यांची संख्या आहे. काही सेल्फ प्रिपरेशन करतात, काही तर खूप वेळ देव प्रिपरेशन चालू आहे. त्यामुळे स्पर्धा तर असणारच आहे. क्लिअर? हा, बाकी कंपॅरिझन मध्ये थोडीशी कमी असणार आहे, कारण 7 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. बऱ्याच लोकांकडे तो एक्सपिरियन्स नव्हता. काही लोकांना कधी जाहिरात आली गेली पता नाही. आपण खूप अवेअरनेस क्रिएट केली, त्यामुळे अप्लाय करणाऱ्यांची संख्या इथपर्यंत गेली. क्लिअर आहे? ओके. आता काही लोकांचं म्हणणं की एक्झाम एक होणार की दोन वेगवेगळ्या ऍडव्हर्टाइजमेंट आहेत, 2 वेगवेगळ्या एक्झाम होणार, पण सिलेबस एकच देण्यात आलेला आहे. आपल्याकडे 2014 आणि 16चा पेपर सुद्धा आहे. कोणाला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा असला आपला, तर व्हॉट्सअप ग्रुपची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये देण्यात आलेली आहे. ओके. असे 563 रिस्पॉन्स मला मिळाले. सॅम्पल साईज ओके आहे का? तर ठीक आहे, खूप जास्त नाही, कमी पण नाही. आणखीन जर तुम्ही सॅम्पल प्रोव्हाइड केले, पुन्हा सुद्धा काही दिवसानंतर अपडेटेड व्हिडिओ घेऊन येतो. ज्यांनी दिले नाही त्यांनी द्या, ज्यांनी दिलेला आहे ते एक्सेल शीट तीच असणार आहे. क्लिअर? त्याच्यात फक्त ऍडिशन होईल. आता जे सॅम्पल्स मिळाले होते त्यात आपल्या क्लासचे किती लोक होते? तर जवळपास 71.6% लोक. मी क्लास कुठला जॉईन केला हे विचारलं होतं, क्लास जॉईन केला का हे विचारलं होतं. तर त्याच्यात 71.6% लोकांनी क्लास जॉईन केला. म्हणजे जवळपास 450, 450, 550च्या आसपास लोकांनी क्लास जॉईन केलेला आहे आणि ते चांगलं व्यवस्थित प्रिपरेशन करतायत. क्लिअर? आणि 24.8% लोकांनी क्लास जॉईन केला नाही, प्रिपरेशन करतायत पण क्लास जॉईन केलेला नाही आहे. हे झालं क्लास. खरंच किती लोकांनी क्लासेस जॉईन केले त्याबद्दलची इन्फॉर्मेशन. आता बघा, सॅम्पल साईज प्रिन्सिपल पदासाठी काही लोक प्रिन्सिपल पद देतात आणि डेप्युटी डायरेक्टर पद, ओके, दोन्हीसाठी अप्लाय केलं. काहींनी फक्त डेप्युटी डायरेक्टर पदासाठी अप्लाय केलं का? कारण त्यांचं एज हे प्रिन्सिपल पदासाठी बसत नव्हतं. काही लोकांनी फक्त प्रिन्सिपल पदासाठीच अप्लाय केलं, कारण डेप्युटी डायरेक्टर पदा इतपत त्यांच्याकडे एक्सपिरियन्स 10 वर्षाचा नव्हता. क्लिअर आहे? म्हणजे हे लोक असे आहेत की ज्यांनी दोन्ही प्रिन्सिपल आणि डेप्युटी डायरेक्टर पदासाठी अप्लाय केलेला आहे. पण हा सर्वे आपण प्रिन्सिपल पदासाठी करतोय. ओके, दोन्ही काउंट. मी तिथं ऑप्शन दिले होतं, प्रिन्सिपल पदासाठी अप्लाय केलं का, त्यानंतर डेप्युटी डायरेक्टर पदासाठी अप्लाय केलं का, की बोथ साठी अप्लाय केलं. तर हे प्रिन्सिपल आणि बोथ या दोन्हीचा आहे. एकूण त्याच्यामध्ये मेल आहेत 462 आणि फिमेल आहेत 85. राईट? मेल किती आहेत? 462, फिमेल आहेत 85. आता 37 जागा जवळपास फिमेलच्या आहेत आणि 85 लेडीज ऍक्टिव्हली पार्टिसिपेशन करतायत सर्व गोष्टींमध्ये. म्हणजे कॉम्पिटिशन बघा ना, सर्वच जणी या इंटरव्ह्यूला जाऊ शकतात. मेहनत चांगली केली तर सिलेक्शनही मिळेल. लेडीज कमी आहेत, मी सुरुवातीपासून म्हणत आलो की कमी लेडीजना अप्लाय केलं, प्रिपरेशन चांगलं केलं तर सिलेक्शन नक्की होईल. एक समाधान पण मिळेल, एकाच 3 मध्ये इंटरव्ह्यू द्यायला गेले. आता डेप्युटी डायरेक्टर पदासाठी 208 मेल आणि 37 फिमेलचा रिस्पॉन्स आहे आपल्याकडे. किती? 208 मेलचा आणि 37 फिमेलचा. आता बघा, याच्यामध्ये एक्सपिरियन्सचा टाईप काय? तर टीचिंग मधले जवळपास 59% लोक आहेत. ओके, 7.1% लोक ऍडमिनिस्ट्रेशन आणि प्रोफेशन मधले 3.9 वेगवेगळ्या प्रोफेशन मधले. मोस्टली अप्लाय करणाऱ्यांची हे कशासाठी क्वेश्चन दिला होता की एक अंदाज यावा की मोस्टली कोण अप्लाय करतं. तर 59% लोक टीचिंग मधले आहेत. आता टीचिंग वाल्यांचं कसं होतं की त्यांच्याकडे टाइम असतो बऱ्यापैकी प्रिपरेशन करायला. आता काही लोक ऑब्जेक्शन घेतील, सर असतो म्हणजे काय, आम्हाला काय कामं नसतात का? कामं असतात, पण इंडस्ट्रीमध्ये एक वातावरण नसतं. तुम्ही एखाद्या इंडस्ट्रीमध्ये असाल, वर्किंग करत असाल
तर सकाळी 9ला गेले तुम्ही तर रात्री 6 पर्यंत तिथं बुक नाही घेऊन बसू शकत ना तुम्ही रीड करायला. पण टीचिंग मध्ये तुम्ही तुमची लॅब चालू आहे, थोडा बहुत इकडे तिकडे वेळ मिळाला, 2 पिरियड लेक्चर मधल्या गॅप मध्ये वेळ मिळाला तर तुम्ही तुमच्या कॅबिन मध्ये बसून अभ्यास करू शकता. ते तसं वातावरण राहतं, राईट. म्हणजे तुम्ही हे समजून घ्या की लोक असे बरेच आहेत अप्लाय करणाऱ्यातले की ज्यांना अभ्यास करायला वेळ मिळतो, त्यांनी इफेक्टिव्हली युटिलाइज केला टीचिंग वाल्यांनी तर आणखीन ऍड ऑन होत जाईल वेळ. क्लिअर. तर जवळपास 40% हे नॉन टीचिंग सेक्टर मधले, गव्हर्नमेंट मधले वगैरे अशा प्रोफेशन मधले की ज्यांना दिवसभर अभ्यास करायला थोडं अवघड जातं ऑफिसमध्ये बसून, आणि 60% लोक दिवसा सुद्धा अभ्यासाला वेळ काढू शकतात ऑफिशियल टाइम मध्ये, राईट, टीचिंग वाले. क्लिअर. पुढे आता पॅरलल रिझर्वेशनचे. पॅरलल रिझर्वेशन म्हणजे काय बघा, याच्यामध्ये स्पोर्ट्सच्या जागा आहेत, ओके, एक्स सर्व्हिसमॅनच्या जागा नाहीत, अंशकालीनच्या जागा नाहीत, प्रोजेक्ट अफेक्टेडच्या जागा नाहीत, फिजिकली हँडिकॅपच्या जागा आहेत. क्लिअर. म्हणजे स्पोर्ट्स आणि ऑर्फन. आता स्पोर्ट्सचं बघा किती आहे, 15% लोक स्पोर्ट्सचे आहेत. म्हणजे हे बघा ना तुम्ही, 13 पैकी 15% आहे. तर पॅरलल रिझर्वेशन वाले कमी आहे. स्पोर्ट्स वाले थोडं मोटिवेटिंग राहतं ना, राईट, की आपल्या कॅटेगरी मधले यार कमी लोक आहेत, मग आणखीन थोडासा अभ्यास केला ना की होऊन जाऊ शकतं आपलं. क्लिअर. त्यानंतर प्रोजेक्ट फिजिकली हँडिकॅप मध्ये, सॉरी हे फिजिकली हँडिकॅपचं होतं, स्पोर्ट्सचं नव्हतं, ऑलमोस्ट निग्लिजिबलच असल्यासारखं आहे. हे फिजिकली हँडिकॅपचे 15% लोक आहेत, राईट. स्पोर्ट्सचं याच्यामध्ये बहुतेक निग्लिजिबलच रिस्पॉन्स मिळाला, कोणाचाच नाही मिळाला. कारण राईट, क्लास 1ची पोस्ट असल्यामुळे कसं आहे, स्पोर्ट्सचं जे क्लास 1ची पोस्टला जे आहे स्पोर्ट्सचं थोडंसं जास्त हे राहतं, स्ट्रिक्ट राहतं, राईट, इंटरनॅशनल लेवल वगैरे त्या टाइप मध्ये राहतं, राईट. आता बघा कास्ट वाईज सॅम्पल, हे प्रिन्सिपल पदासाठी कास्ट वाईज आपण सॅम्पल केलेला. क्लिअर. आता ओपन वाले मेल किती आहेत, हे मेलचा, मेल 105 ओपन वाले. क्लिअर. फिमेल किती, 20. जागा किती होत्या, 11 काहीतरी जागा होत्या, राईट. ओके, 20 फिमेल, म्हणजे माझ्या सॅम्पल मध्ये सांगतो तुम्हाला. त्यानंतर ओबीसी साठी 138, ओबीसीचे जास्त लोक आहेत त्याच्यामध्ये, ओबीसी साठी 138. ओबीसी वाले इकडून सुद्धा पोस्ट घेऊ शकतात जनरल मधून. क्लिअर. ओपन म्हणजे काय, सर्वांसाठी ओपन, राईट, कोणी तिथली पोस्ट घेऊ शकते रँक मेरिट नुसार. त्यानंतर ओबीसी फिमेल 23 आहेत. क्लिअर. त्यानंतर बघा ईडब्ल्यूएस मेल 42 आहेत, ईडब्ल्यूएस फिमेल 7 आहेत. क्लिअर. त्यानंतर एससी मेल 84 आहेत, एससी फिमेल 14 आहेत, एसटी मेल 15 आहेत, एसटी फिमेल 4 आहेत. त्यानंतर व्हीजेएनटी 20 आहेत, मेल एकच फिमेलचा आपल्याकडे रिस्पॉन्स आहे. क्लिअर. एनटीबी 13 मेल आहेत, 3 फिमेल आहेत. क्लिअर. त्यानंतर एनटीसी 26 मेल आहेत, 4 फिमेल आहेत. एनटीडी 11 मेल आहेत, 2 फिमेल आहेत. व्हीजेएनटी 9 मेल आहेत, 7 फिमेल आहेत. व्हीजेएनटी डबल झालं का, नाही नाही, त्यांना एसबीसी करायचं होतं, हे एसबीसी आहे, हे एसबीसी आहे, सॉरी हे एसबीसी आहे. व्हीजेएनटी डबल झालं, शेवटी एसबीसी होतं, व्हीजेएनटीचं बरोबर आहे, हे एसबीसी आहे, राईट. 9 मेल आहेत, 7 फिमेल आहेत. कशासाठी, प्रिन्सिपल पदासाठी. लागलं तर स्क्रीनशॉट काढून घ्या, तुम्हाला थोडासा अंदाज येईल. आणखीन तुम्ही रिस्पॉन्स दिले, गुगल फॉर्मची जी लिंक आहे डिस्क्रिप्शन मध्ये सध्या ठेवलेली आहे, कोर्सची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये आहे. आपण आणखीन अपडेटेड व्हिडिओ घेऊ जर मिळाले आणखीन रिस्पॉन्सेस तर. आता डेप्युटी डायरेक्टर पदासाठी बघा, ओपनचे 41 मेल आहेत, 11 फिमेल आहेत, राईट. ओबीसीचे 57 मेल आहेत, 7 फिमेल आहेत. त्यानंतर ईडब्ल्यूएस 17 मेल, 4 फिमेल. एससी 51 मेल, 6 फिमेल. एसटी 5 मेल, 2 फिमेल. व्हीजेएनटी 12 मेल, 1 फिमेल. एनटीबी 3 मेल, 1 फिमेल. एनटीसी 12 मेल, 1 फिमेल, राईट. एनटीडी 3 मेल, 2 फिमेल. एसबीसी 7 मेल, 2 फिमेल. आता बरेच जण म्हणतात सर आमच्या कॅटेगरीची जागाच नाही भाई, ओपन सब केली ओपन आहे, राईट, तिथून तुम्ही घेऊ शकता. तर हे प्रत्येक कास्ट वाईज सुद्धा देण्याचा प्रयत्न केलाय ना. थोडं काय होतं की आपल्याला ऍक्च्युली लक्षात येतं की किती कॉम्पिटिशन आहे, काय आहे, सर्व गोष्टी. आता काही माझ्याकडे ऍडमिशन सुद्धा चांगले आहेत. क्लिअर. म्हणजे बऱ्यापैकी चांगले आहेत, हे समजून घ्या. आता काकडा मला सांगता येत नाही, त्यामुळे बऱ्यापैकी चांगले ऍडमिशन आहेत, लोक टच मध्ये आहेत. क्लिअर. तर तुम्हाला हे समजून घ्यावं लागेल की जरी ऍप्लिकेशन फॉर्म कमी आले तरीही लोक, आता हे 557 लोक डायरेक्ट आपल्या टच मध्ये आलेले आहेत.
क्लिअर? ज्यांच्याकडून रिस्पॉन्सेस आलेले आहेत, ऍक्टिव्हली पार्टिसिपेट करा. आपल्या टचमध्येही काही लोक आहेत ज्यांनी रिस्पॉन्सेस दिले नाही. का? कारण त्यांना मे बी असं वाटत असेल की आपलं नाव, कास्ट वगैरे काही दिसेल. मला त्याच्याशी काही मतलब नव्हता. तो कॉन्टॅक्ट नंबर फक्त मला जिथं डाऊट आला ना, काही चुका वाटल्या, तिथं मी त्यांना फोन करून विचारला, त्याच्यासाठी कॉन्टॅक्ट नंबर होता. अशाच फॉर्मॅटमध्ये दुसराही व्हिडिओ जर तुम्ही आणखीन डेटा प्रोव्हाइड केला तर दुसराही व्हिडिओ मी अशाच फॉर्मॅटमध्ये घेऊन येईल, जेणेकरून आपल्याला थोडीशी आणखीन आयडिया येईल. मी बरेच अगोदर ही लिंक दिलेली होती, जवळपास 15-1 दिवस होत आहेत, पण लोक थोडेसे हेजिटेट करत होते डेटा द्यायला. क्लिअर? आता याच्यामध्ये काही असं आपण असं त्यांच्या कुठल्या गोष्टी शेअर करत नाही पब्लिक डोमेनमध्ये. क्लिअर? आणखी अपडेटेड इन्फॉर्मेशन मिळाली देऊ. खूप चांगली संधी आहे, राईट? प्रचंड चांगली संधी आहे. या संधीचं सोनं करायला बिलकुल विसरू नका. ओके, 5035. आता 5035 पैकी मी तुम्हाला आजही सांगतो, एवढे जरी ऍप्लिकेशन असतील तर याच्यामध्ये फक्त 2000 लोक सिरियस असणार आहेत. काही लोकांनी फक्त फॉर्म भरावा का म्हणून भरला. क्लिअर? काही लोकांनी फक्त फॉर्म भरावा का म्हणून भरला. आज तुम्ही विचार करा ना की 123 साठी क्लास 1च्या वॅकन्सीसाठी 2000 लोक जर सिरियसली प्रिपरेशन करत असेल तर किती बेस्ट अपॉर्च्युनिटी असेल. मी 2000 तर सांगतोय की बऱ्यापैकी, 3000 तर असेच लोकांनी भराव का म्हणून भरला. प्रत्येक एक्झामसाठी असतं, आम्ही आमच्या एक्सपिरियन्स नुसार सांगतो हा आकडा. क्लिअर? तर होऊ शकतात की ते बरेच लोक आपापल्या ठिकाणी सेल्फ करतायत, काही करतायत, प्रिपरेशन चालू आहे, त्यांनी आपल्या टचमध्ये नसतील. काही लोकांना माहीतच नसेल की ITI प्रिन्सिपल साठी सुद्धा क्लासेस वगैरे होतात, काही कुठे कंटेंट मिळू शकते. तर ते ट्रायल आणि एररवर बरेच लोक करत असतील. आपण बिलकुल प्रॉपर कंटेंट दिलं मुलांना, कोणाला काही शोधायची गरज नाही. फक्त तुम्ही तेवढंच करा, तेवढ्यावर फोकस करा. त्याच्या बाहेर कंटेंट करायची गरज नाही, होऊ शकत नाही. एवढा कंटेंट देतोय की त्याच्या बाहेर करायला तुमच्याकडे वेळ सुद्धा उरणार नाही. 1800 MCQ ची टेस्ट सिरीज, क्लासमध्ये 1001 MCQ, 2500च्या वर तुमचे MCQ होतात. तर फायनल एक्झाम मध्ये तिथूनच येतील बऱ्यापैकी तुमचे क्वेश्चन्स. क्लिअर? तुम्ही फक्त प्रिपरेशन करण्याचा वेळ काढा, प्रिपरेशन करा, चांगलं करा. उगाच टालम टुलम करू नका. 2000 बघायला गेलं तर आकडा कमी आहे आणि भरपूर आहे. क्लिअर? कमी आहे तसा, कारण बाकी एक्झामच्या मानानं खूप कमी आकडा आहे. पण करणारे लोक, सिरियसली करणारे खरंच 2000 असतील तर तुम्हाला चांगली प्रिपरेशन करावी लागेल. कमी कालावधी, या वर्षाच्या शेवटपर्यंत तुमचं सर्व झालेलं असेल, इन्क्लुडिंग जॉईनिंग सुद्धा. कमी कालावधीमध्ये क्लास 1ची चांगली पोस्ट जर मिळत असेल तर तयारी का नाही करायची. क्लिअर? त्यामुळं एक काय की कंटेंट जर तुम्ही इकडे तिकडे शोधायला जाणार त्याच्यात वेळ जातो. पहिलाच वेळ कमी आणि भरपूर वेळ म्हणजे इकडं तिकडं कसाही वेळ घातला असं नका करू. फोकसिव्ह प्रिपरेशन करा, मॅक्झिमम MCQ सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. बऱ्याच वेळेस कन्फ्युजन होतं, दोन्ही क्वेश्चनचे ऑप्शन सेमच असतात, 2 ऑप्शन A आणि B सेमच दिसतं. ते जसं तुम्ही प्रॅक्टिस करत जाल, कंटेंट रिवाइज करत जाल, तो तुमचा अप्रोच इम्प्रूव्ह होतो, कन्फ्युजन कमी होत जातं. सेक्शन्स आहेत ऍक्टचे, ते लक्षात राहत नाही. प्रॅक्टिसने या सर्व गोष्टी होतात. बऱ्याच लोकांना अभ्यास करायची सवय नव्हती, पण हळूहळू 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 अभ्यास करायची सवय नाही म्हणजे 7-7, 8-8 वर्ष इंडस्ट्रीमध्ये विचार काम करतात, कुठून अभ्यासाला वेळ मिळेल. तर आता पहिली वेळेस देतायत, आहे वेळ. एक्झाम ही जून मध्ये होईल असं वाटतं, राईट? त्याच्या अगोदर थोडेसे कमी चान्सेस आहेत. त्यामुळे कालावधी आणखीन सुद्धा 2.5 ते 3 महिन्याचा तुम्हाला मिळेल आणि तो खूप चांगला कालावधी आहे आता जरी प्रिपरेशनला सुरुवात केली तरीही. तर इथं मी थांबतो. थँक्यू सो मच गाईज फॉर लिसनिंग मी. थँक्यू सो मच.